तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात का? आणि नेमकं कोणतं पुस्तक वाचावं असा तुमचा गोंधळ उडत असेल आणि समजत नाही की कोणतं पुस्तक वाचावं, कोणतं पुस्तक छान आहे, कोणतं पुस्तक वाचनाला चांगलं आहे, हे जर तुम्हाला समजत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर मी ऑथर संगीता देवकर आणि मी एक नवीन सिरीज चालू करते आहे, ते म्हणजे पुस्तक रिव्ह्यू. तर दर आठवड्याला मी 2 पुस्तकांचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तर थेट पुस्तकाचा रिव्ह्यू असणार आहे तो. याच्यामध्ये कथानकाची झलक, लेखनशैली, खास संदेश आणि त्या पुस्तकाबद्दलचं माझं मत असणार आहे. तर तुमच्यासाठी योग्य पुस्तक कोणतं हे मार्गदर्शन करणारा आपला हा व्हिडिओ असणार आहे. हा एक तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आहे ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही जर चॅनलवर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण मी बरेचशा स्पर्धांची माहिती, तरच लिखाणाविषयीची माहिती, काही कार्यशाळांची माहिती मी घेऊन येत असते. ती माहिती तुम्हाला पटकन समजावी यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि जर व्हिडिओ आवडला तरच लाईक आणि पुढे शेअर करा. तर आज आपण एक नवीन सिरीज चालू करतो, ते म्हणजे पुस्तक रिव्ह्यू. तर या पुस्तक रिव्ह्यूमध्ये मी आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत की ज्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचली असेल. तर ते पुस्तक आहे सर्वायव्हिंग मेन. तर अगदी त्या या पुस्तकाचं लेखक किंवा लेखिका कोण आहेत तर ते मी सांगते की अगदी दिलखुलास आणि मोकळं आणि भाषेची भीड न ठेवता लेखन करणारी एक माझी आवडती लेखिका, ते म्हणजेच लेखिका शोभा डे. तर शोभा डे म्हणजेच स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीड असं वास्तव लिखाण करणारी ही लेखिका आहे. यांच्या लिखाणामध्ये स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीडपणा दिसून येतो. म्हणजे आपली पुस्तकं वाचून लोक काय प्रतिक्रिया देतील याची अजिबात त्या भीड बाळगत नाहीत, त्या अजिबात पर्वा करत नाहीत. तर एक दर्जेदार साहित्य निर्मिती कशी करायची याचं उदाहरण म्हणजेच लेखिका शोभा डे. शोभा डे या भारतीय लेखिका आणि स्तंभ लेखिका आहेत. पेज 3 कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडीत राहिल्याने त्यांच्या लेखनातून याच जीवनाचं चित्रण आढळून येतं. मग स्टारडम झालं, सोसायटी, सेलिब्रिटी या संपन्न वाचकवर्गांच्या मासिकांचे संपादन त्यांनी केलेलं आहे. उद्योग, मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने पुस्तकं लिहिलेली आहेत. 1980 पासून त्या विविध भारतीय नियतकालिकातून म्हणजेच मासिकांमधून त्या सातत्याने स्तंभलेखन म्हणजे कॉलम रायटर त्या आहेत, लेखन करीत आहेत. थेट, मार्मिक आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभाचं वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यात स्टारी नाईट्स आहे, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज आणि सर्वायव्हिंग मेन, स्पीड पोस्ट, स्पॉट्स, द ट्रूथ अबाउट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया, फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर मी त्यांचं वाचलेलं पुस्तक आहे ते म्हणजे सर्वायव्हिंग मेन. आता हे पुस्तक कशाबद्दल आहे तर सर्वायव्हिंग मेन या पुस्तकातच सांगितलेलं आहे, उल्लेख आहे तो म्हणजे मेन म्हणजेच पुरुषांचा उल्लेख आहे. तर हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचं मराठी अनुवाद केलेला आहे. तर तो मराठी अनुवादसुद्धा त्याचा मिळतो आहे, मराठीमध्ये पण हे पुस्तक उपलब्ध आहे. आता हे पुस्तक वाचतं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की इतकं बेमालूपणे, निर्भीडपणे, अगदी स्पष्टपणे कसं काही कोणी लिहू शकतं. तर अगदी पुरुषांबद्दलमध्ये पुरुषांच्या सवयी काय, गुणदोष काय याच्याबद्दल कसं कोण काय लिहू शकतं, इतकं वास्तव म्हणजे लिखाण शोभा डे यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणजे पुरुषाबद्दल. मग त्याच्यामध्ये पुरुषाचे गुणधर्म काय, पुरुषाच्या सवयी, पुरुषाच्या लकबी किंवा काही स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे, तर हे त्या पुस्तकामध्ये त्यांनी अगदी व्यवस्थित निर्भीडपणे म्हणजे मी वर म्हटलं तसं की आता कोणाचीही बेडबाड न ठेवता अगदी स्पष्ट निर्भीडपणे त्यांनी पुस्तकात पुरुषांबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे मुळात बायकांना पुरुष कसा आहे हे माहीतच नसतं. पुरुषाची संपूर्ण ओळख, त्याची प्रत्येक क्रिया आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया याबाबत लेखिकेने सविस्तर लेखन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये पुरुष हा नेमका कसा, त्याचं आयुष्य कसं असतं, बायकोसोबत त्याचे संबंध कसे असतात आणि त्याचं कामजीवन या बाबतीत सडेतोड लेखन लेखिकेने केलेलं आहे. तर काही पुरुषांची सिक्रेट्स ही पुस्तकातून उघडकीस येतात. म्हणजे काही पुरुषांची सिक्रेट्स म्हणजे कित्येक पुरुषांचे स्वभाव गुण किंवा काही सवयी हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातून ते उघडकीस येतात. आणि ते पुस्तक वाचताना वाटतं की अरे माझ्या घरात पण असंच आहे किंवा माझा नवरा या स्वभावाचा आहे किंवा मी अशा स्वभावाचा माणूस पाहिलेला आहे. म्हणजे अशी काही पुरुषांच्या सवयी आहेत, काही सिक्रेट्स आहेत, ते आपल्याला हे पुस्तक वाचताना समजून येतात, म्हणजेच कळतात. तर पुरुषासोबत
तर मग पुरुषांसोबत बायकांनी डील कसं करावं, पुरुषाला कसं हँडल करावं, तर किंवा कसं पुरुषाची कसं वागावं याचं मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. तर तरी असंही किती बायकांना म्हणजे अगदी 10-12 वर्ष 20 वर्ष संसार केला तरी त्यांचा नवरा कसा हे नीट अजून बायकांना समजलेलंच नसतं. तर हे पुस्तक वाचून थोडंफार आपल्याला पुरुष हा समजू शकतो असं लेखिकेचं मत आहे. तर भारतीय पुरुषांविषयी प्रत्येक स्त्रीला काय माहीत असायला हवं हे या पुस्तकात लेखिकेने लिहिलेलं आहे. ते आपल्याला इथे वाचायला मिळतं. जसे की बायका पुरुषांसाठी जो वेळ खर्च करतात त्यासाठी तो पुरुष खरंच पात्र असतो का. म्हणजे आपण पाहतो आपल्या भारतीय स्त्रिया ज्या आहेत त्या आपलं घर संसार आणि आपला नवरा यालाच सर्वस्व मानतात आणि तसंच संसार करत असतात आणि त्या नवऱ्यासाठी किंवा कुटुंबाशी म्हणजे सगळं काही करायला तयार असतात. करावं, अगदी प्रेमाने करावं असं नाही, करावं, पण समोरची व्यक्ती किंवा तो पुरुष त्या ते योग्य आहे की नाही, आपण त्यासाठी जे करतो आहोत त्यासाठी ते योग्य आहे की नाही हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. मग बरेचसे असे विक्षिप्त पुरुष असतात, काही अपवादी आहेत, तर त्यांच्याशी मग कसं डील करावं, मग आपण त्यांच्याशी वागतो आहोत त्यांच्यासाठी जे करतो आहोत ते खरंच योग्य आहे का हे पुस्तक वाचल्यानंतर समजून येतं. आणि पुरुषावर खरंच प्रेम करणं शक्य आहे का, किंवा पुरुषांना खऱ्या भावना असतात का, आपण जितक्या उत्कटतेने प्रेम करतो पुरुषांवर तितकाच तोही आपल्यावर करतो का, त्याच्या भावना या खऱ्याच असतात का आपल्याबद्दल प्रेमाच्या भावना, ही या पुस्तकातून आपल्याला समजायला लागतं किंवा समजतं. तर बाई पुरुषाला त्यातून म्हणजे अजून बाई पुरुषांना वळण कसं लावते, म्हणजे जे पुरुषांच्या सवयी असतात की इकडे तिकडे सॉक्स फेकणं किंवा आपल्या वस्तू इकडे तिकडे ठेवणं, ओला टॉवेल बेडवरती टाकणं, अशा ज्या सवयी असतात, मग यातून एक स्त्री त्या पुरुषाला वळण कसं काय लावू शकते हे या पुस्तकात चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पुरुषांना जास्त चिंता कोणत्या गोष्टीची असते किंवा आणि अशा अनेक कुठल्या गोष्टी तर पुरुष जास्त विचार करतो, कुठल्या त्याला अडचणी येतात याचं थेट प्रश्न याचं वेध घेणारं हे अत्यंत छान असं पुस्तक आहे. हलक्या फुलक्या शैलीत लेखन खरंच वाचनीय आणि परखड आहे. म्हणजे शोभा ढेंचं जे लिखाण आहे ते अगदी परखड असतं, त्या कुठल्याच भीड ठेवत नाहीत, भीडभाड न ठेवता लिखाण करतात. अगदी त्यांच्या मनाला जे वाटतंय जे पटतंय तेच त्या लिखाणामध्ये मांडतात. मग ते कोणताही विषय असो त्या स्पष्टपणे त्या विषयावरती बोलतात. हेच त्यांचं खरं तर एक लेखिका म्हणून वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच भारतीय स्त्रियांनी तर आवर्जून वाचायला हवं. मग पुरुषाच्या सवयी, स्वभाव, त्याच्या भावना याचा थोडासा अभ्यास करायचा असेल, समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवं. या पुस्तकाची लिंक ॲमेझॉन लिंक मी इथे दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते पुस्तक घेऊन नक्कीच तुम्ही वाचा. ज्यांना इंग्रजी वाचायला आवडतं त्यांनी इंग्रजीमधून पुस्तक घेऊ शकता, किंवा ज्यांना मराठीमध्ये वाचायचं आहे त्यांनी मराठीतून हे पुस्तक अनुवादित केलेलं आहे ते पण तुम्ही घेऊ शकता. तर खूप छान असं हे पुस्तक आहे. तसेच अजून कोणत्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ते मला नक्कीच कमेंटमधून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या एका पुस्तकाबद्दल रिव्ह्यू बघण्यासाठी. तोपर्यंत आपला व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.